पण माणसाच्या स्वभावावर औषध न मिळे. चार भस्माचे लावून टिळे या ओसाड गावामध्ये हे शास्त्री बुवाले. चार हात कमरेला कोहळ्याच्या राडानी जमवले चेले. जगात पंडित भले आपले ज्ञान पाजळू लागले. कारण का माणसं काही असे असतात, भाड खाणारा माणूस भाड कशी खाईल. भाडे स्वतःच्या जिभेचे ओठा करून घेईल. स्वभाव असतो, कोण औषध नाही आहे का नाही. आता दोघ जण आहेत इथं, मी आहे माणसा एकटा घरी. मला ही दीड पाय म्हणतो कोणी तुम्हाला. अहो मंडळी लक्ष द्या, तुम्ही इकडं हे भावनाचं दृश्य चाललंय तुमच्या डोळ्यापुढं. आणि ही काळ्या तोंडाची दोन माकडं मध्ये मध्येच करू ना गेली गडबड. अरे तो सोन्याचा जेजुरीगड हा नाच चाले त्या खंडोबा पुढं. अरे वाजा इकडं मुरळी तिकडं. अरे माझ्या शेजारी एक कुंभाराचे घर, त्याच्या घरी गाढवा बारा भर. आणि माझ्या घरी एक घोडा सुंदर. आणि तो घेऊन करते आरडा ओरड. घोडा इकडं गाडा तिकडं. तशी या दोघांची अवस्था कशी झाली आज माहिती का. सांगताना काय सांगतो, कलियुग खोटं आलं का दादा. अरे नाण्याची एक बाजू सांगायची नसती. एखाद्या रुपयाला काटा दिसता दोन्ही बाजू नसतो. एकीकडे छापा तिकडे काटा असते. जगाला सांगतो एकच बाजू सांगतो. पण नाच बाजूने सांगितलं चार युग माझी परम, कलियुग हे उत्तम. कलियुग खोटं कुठं आहे मग. चार युग माझी परम, कलियुग हे उत्तम. करावे हरिभजन सत्कर्म, नामस्मरणीय जावे हो माय बाप. अरे गळा घालावी तुळशी माळा, लावावा गोपी चंदन टिळा. आणि मुख्य नाम स्मरण माळा सदा असावी हो माय बाप. ही नाण्याची दुसरी बाजू आहे. रघु नुसते माळ घालून मी काय उपयोग नाही. माळ घातलं तरी तो पत्ते पाळलं पाहिजे. काय होतं नाही माला बनाई कास्तकी बीच में डाला सूत. माला बिचारी क्या करेगी जपने वाला कपूत. फक्त मूर्ख असं माळ घालून फायदा नाही. पण घालूच नाही असं नाही, घालावे. पण घातल्यानंतर पत्ते पाळावा. कुठलं पत्ते. व्रत करावे एकादशी, जागर करावा सारी दिशी. आणि द्वादशी आवडीची आपत्ती आदरेची सेवावी हो माता. अरे गोऱ्या सोन्या तुळशी वृंदावन करावे अतिथीचे पूजन. आणि निघावे संतांची शरण, हे लक्षण तो भक्तीचे. ही सर्व वैष्णव भक्तीची लक्षणे सांगितली मी येणे खुणे. आणि हे वर्म जो नेणे अधर्म साधने करते हो माय बाप. दोघं बी चालू माणसं आहेत. चालू म्हणजे काय. आता आमच्या भागात सर म्हणतील मला कार्यक्रमाला असंच येतं. परवा नेलं होतं कार्यक्रम. काय लागा तुला मी काय म्हणतो का लागा मी तुला एक का दोन. माझ्या पुढे टनाटन उड्या मारतो. डोळे उघडून डोळे म्हणलं मला म्हणतो डोळे उघडून मी स्वतःला अरे मी कोण आहे माहिती का. शंभू